राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य आणि संजय राऊतांना बसवण्यात आलं शेवटच्या रांगेत। हीच का तुमची जागा असं म्हणत भाजप आणि शिवसेनेनं लगावला टोला। रांगेवरून टीका करणारे भंपक लोक तर प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले। सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंवर होणाऱ्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर। पुण्यात 3 नव्या महानगरपालिका कराव्या लागणार। कुणाला आवडो किंवा न आवडो, नव्या महानगरपालिका कराव्या लागतील। चाकणच्या दौऱ्यावेळी अजित पवारांचं मोठं विधान। चाकणमध्ये पाहणी दौऱ्यावेळी अजितदादांनी पोलीस आयुक्तांना खडसावलं। पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यामुळे अजितदादा आक्रमक। नाशिकमध्ये शिवसेना, उभाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। पालिका निवडणुकीत एकत्र काम करण्यावरती होणार चर्चा। सोलापुरात पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण आणि मारहाण। कर्नाटकमध्ये नेत शरणू हांडेला मारहाण केल्याचा आरोप। कर्नाटक पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात। अजित पवारांचा पक्ष बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार। बिहारमधील काही जागांवरती स्वतंत्र उमेदवार देणार। कार्यकर्त्यांची चर्चेनंतर जागांबाबतचा निर्णय होणार, सूत्रांची माहिती। माधुरी हत्तीणी संदर्भात मुंबईत महत्वाची बैठक। नांदणी मठ, वनतारा आणि सरकारी वकील करणार चर्चा। सुप्रीम कोर्टातल्या याचिकेसंदर्भात मसुदा ठरवणार। आणि कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवर पुन्हा गोळीबार। गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे पूर परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे। यामध्ये राज्यातील 151 पर्यटक अडकले आहेत। यामधील अनेक पर्यटकांशी संपर्क झाला असला तरी अद्याप 31 जणांशी संपर्कच झाला नाही। या पर्यटकांना सुखरूप आणण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजनांवर सोपवण्यात आली आहे। देहरादूनमध्ये गिरीश महाजन दाखल झाले आहेत, तर उत्तराखंडमध्ये राज्यातील पर्यटक अडकल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील पर्यटकांबाबत आढावा घेतलाय। ढगाळ वातावरणामुळे मोबाईल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नाही, तर संपर्क झाल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची ग्वाही देखील वर्धन यांनी दिली आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। उत्तर काशीतील धराली येथे ढगफुटीच्या घटनेनंतर बचाव कार्य सुरू झाले। सलग तिसऱ्या दिवशी देखील लष्कर, एनडीआरएफ आणि आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या पथकांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले। आतापर्यंत 400हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले, तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे स्वतः सलग दुसऱ्या दिवशी धराली येथे उपस्थित होते आणि त्यांनी देखील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतलाय। भारतीय हवाई दलाच्या अनेक हेलिकॉप्टरद्वारे लोकांना वाचवले जाते, तर गुरुवारी हर्षिलमधून 260 लोकांना वाचवण्यात यश आले। धराली दुर्घटनेनंतर सरकार शक्य तितक्या लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे। पुढची महत्त्वाची बातमी। उत्तर काशीमध्ये ढगफुटीच्या घटनेनंतर बचाव कार्यासोबतच तिथला ढिगारा हटवण्याचं आणि रस्ता मोकळा करण्याचं कामही वेगाने सुरू आहे। या भयानक आपत्तीनंतर उत्तर काशीतील भटवाडी येथील रस्ता तुटला होता, ज्यामुळे वाहतुकीला अडचण येत होती, तर बीआरओने टेकडीचा एक भाग कापून नवीन रस्ता तिथे तयार केलाय। त्यानंतर या रस्त्यावरून वाहने येऊ लागली आहेत। हम इस वक्त भटवाड़ी में हैं। उत्तरकाशी के भटवाड़ी से धराली की जो दूरी है वो 50 किलोमीटर दूर है, लेकिन अब जिस दिन हम बताते हैं आपको 5 अगस्त को जो जलजला आया था उसकी वजह से इस तरह से बड़े बड़े बोल्डर और पहाड़ियाँ टूट गई थी, सड़क धंस गई थी। ये नदी में समाई जाने वाली सड़क है। मैं यहाँ से इसलिए दिखा रहा हूँ क्योंकि हकीकत जानना बहुत ज़रूरी है, और यहाँ से ऊपर की तरफ मैं आता हूँ और अब देखिए बड़े बड़े बोल्डर, बड़े बड़े पत्थर आए थे। अब इस ऑल्टरनेट रूट को यहाँ पर तैयार किया गया है, जो भटवाड़ी से आगे का संपर्क जो गंगनानी है वहाँ तक का संपर्क सीधा बिल्कुल अब जा सकती हैं गाड़ियाँ, और इसीलिए इस रूट को तैयार किया गया है बीआरओ के द्वारा, क्योंकि ये वैकल्पिक मार्ग बनाया गया है। पत्थर से आप देखेंगे इधर को, अगर यहाँ देखिए आप, ये सब पत्थर और मिट्टी डाल के पूरा
रूट जो है ये तैयार किया गया है। इस रूट पर अब वाहन चल रहे हैं। जो 20 से 22 किलोमीटर की दूरी थी वो यहाँ पर आज पाट दी गई है। अब यहाँ से वाहन चलेंगे और ये वाहन गंगनानी तक जाएंगे। वहाँ से मात्र 28 किलोमीटर दूरी पर धराली है, क्योंकि जो प्रशासन और स्थानीय जो लोग हैं वो कोशिश कर रहे हैं कि जल्द से जल्द रेस्क्यू टीमें वहां पहुंचे, रसद सामग्री वहां पहुंचे, लोगों को बचाने की कवायद करने के लिए जो चीज़ें ज़रूरत की चीज़ें हैं वो वहां पहुंचे। लेकिन अब धीरे धीरे सड़कों को जोड़ा जा रहा है, क्योंकि ये वो सड़क है जिसने 3 दिन तक यहाँ पर पूरा जनजीवन ठप कर दिया था। लेकिन अब ये जो जनजीवन ठप हुआ था अब इसको दुरुस्त कर दिया गया है और ये पूरी सड़क अब आगे की तरफ बना दी गई है, ताकि अब लोगों की आवाजाही यहाँ से हो और इस पूरे रूट से यहाँ से गाड़ियाँ जाएंगी और अब आगे को जो रेस्क्यू ऑपरेशन की रसद सामग्री है या जवान है उनको आगे तक ले जाया जा सकेगा। यानी भटवाड़ी से आगे 20 किलोमीटर गंगनानी तक अब आप इस सड़क से आगे जा सकते हैं। तर चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज भल्या पहाटे चाकण परिसरातील दौरा सुरू झालेला आहे। यावेळी चाकण चौकात झालेल्या वाहतूक कोंडीवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। वाहनं थांबवून कोंडी का केली, वाहतूक सुरू करा असं म्हणत अजित पवारांनी पोलीस आयुक्त चौबेंना सुनावलं। भल्या पहाटे अजित पवार दौऱ्यावर आल्यानं अधिकाऱ्यांची देखील चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। ते गाड्या त्या मध्ये थांबतात, ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात, तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं चोबे असं नाही ना, मूर्खासारख्या गाड्या मध्ये का रस्त्यात उभ्या करतात माहिती, लेफ्टनं फ्री होईल हे केल्यामुळे ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना। तर चाकण आणि परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे अशी मोठी घोषणा अजित पवारांनी चाकण दौऱ्यावर असताना केली आहे। काहींना आवडेल किंवा नाही आवडणार, पण हे करावं लागेल असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलंय। पुणे जिल्ह्यामध्ये नव्यानं 3 महानगरपालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागामध्ये 1 महापालिका आणि चाकण, हिंजवडी या भागामध्ये 1 महापालिका असं करावं लागणार आहे असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं। दरम्यान अजित पवार पहाटेपासूनच आज चाकणमध्ये पाहणी दौऱ्यावर आहेत। वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून अजितदादांनी अधिकाऱ्यांना देखील चांगलेच खडे बोल सुनावलेत। आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री, मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये चाकण आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे। आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही रुंद रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था, अशा अनेक बाबी असतात। त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे, जायकाचे पैसे आणता येतात, आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो। या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल। कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात। मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली। त्या जिल्ह्यात तर चुकीचं काम करणाऱ्याला शासन शिक्षा करणारच आणि अजिबात कुणाचेही लाड करणार नाही। कुणी आका असो की फाका असो, आम्हाला घेणं देणं नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला। बीडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंनी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हे दोन्ही नेते भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निष्ठावान म्हणून ओळखले जातात। त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने हा पंकजा मुंडेंसाठी धक्का मानला जातोय। याच वेळी झालेल्या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाही चांगल्याच वर्तवणूक देण्याचा सल्ला दिलाय। त्याचबरोबर चुकीचं वागणाऱ्यांची खैर नाही असा थेट इशारा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय। चांगली घरं घ्या, चांगली घरं बांधा, त्याच्यातनं चांगला संसार करा, निर्व्यसनी राहा, नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर। ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही। आम्ही तर आलो तर नाहीच नाही, पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही। त्याकरता चांगल्या सवयी लावा,
चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा. ही काळाची गरज आहे. हे केलं पाहिजे. आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा. कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं. तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा. नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे, कोण माझं काय करते, मुख्यमंत्रीच तुझा बंदोबस्त करेल. ही लक्षात ठेवा. चांगल्या कामाच्या करता रात्री 12ला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील.